बांधकाम खूपच चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं आहे. बघू शकता. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे जिंदालचा गणपती पाहायला, जयगडचा जिंदालचा गणपती. तर आज जाऊन गणपतीचं दर्शन घेऊया आणि मंदिर पण पाहू शकता किती सुंदर आहे बांधकाम. इकडे झाडं लावलेली आहेत बघू शकता. गार्डन पण मस्त बनवलंय. तर इथे पाहू शकता छान छोटासा तलाव बांधलाय. तलावामध्ये मासे पण दिसत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता किती सुंदर मूर्ती आहे गणपतीची. मंदिर पण आतमध्ये पण छान बांधलेलं आहे. बांधकाम पाहू शकता. तर मित्रांनो, आता आपण निघूया आपल्या पुढील प्रवासाला, ते म्हणजे गणपतीपुळ्याचं गणपतीचं दर्शन घ्यायला. तर मित्रांनो, आता आपण इकडे आलेलो आहे उंडे बीचला. जयगडच्या जिंदालचा गणपती केल्यानंतर पुढे उंडे बीच लागतो. आपण खूप सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारा आहे. पर्यटक नाही आहेत जास्त, एवढा फेमस नाही, त्यामुळे पर्यटक नसतात इथे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे तिवरे बंदराच्या इथे. हा तिवरेचा बीच पण एकदमच सुंदर आहे. आपल्या कोकण कोस्टल राईड करायला हीच मजा येते की या समुद्राच्या बाजूने आपला प्रवास सुरू आहे आणि 101 बीच दिसलेले आहे आपल्या प्रवासादरम्यान. फक्त बीचच नाही तर एक आपलं ऐतिहासिक मंदिर आहे बोला, त्यानंतर असे जुने गाव म्हणजे त्यामध्ये लाकडाची घरं वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आणि जंगल. रोड पण एका दुसरा रोड सोडला तर असंच शांत आणि बिना खड्डेवालेच आहेत रोड, त्यामुळे कारची ड्रायव्हिंग करायला पण मजा येते. बघू आता इकडनं आपलं गणपतीपुळे 6 किलोमीटर आहे, 14 मिनिटं दाखवत आहे. बघू आज रविवार असल्यामुळे गर्दी असेल बहुतेक. तर बघू आता तिथे जाऊन गर्दी दिसते. तर मित्रांनो, एवढी नाही आहे गर्दी, वाटलेलं गर्दी असेल, रविवार आहे ते खाली आहे. आता फटाफट जाऊन दर्शन घेऊया गणपतीचं. तर मित्रांनो, आता पुढे मोबाईल आत ठेवणार आहे. आम्ही आता जाऊन गणपतीचं दर्शन घेऊ. तर मित्रांनो, आता गणपतीचं दर्शन घेऊन आलो. आता बाहेरून मंदिर पाहू. बांधकाम खूपच चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं आहे.
बघू शकता निसर्गाच्या सानिध्यात आहे. मागे जंगल आहे पूर्ण आणि हा समुद्र. इकडून आता गेट बंद ठेवतात हे नेहमी, पण बाहेरूनच देतात बीचवर वगैरे जायला. पण हा बीच रिस्की आहे, तर शक्यतो इकडे पाण्यात आतमध्ये जाऊ नका, किनाऱ्याला थांबा. रिस्की आहे. तर मित्रांनो, फायनली आपली ही 3 दिवसाची कोकण कोस्टल राईड इकडे समाप्त होत आहे. तर आपले प्लॅन झाल्या त्याबद्दल आपल्या सर्व मित्रांचा आपण आभार करूच. पहिलं सर्वात आधी धन्यवाद धनंजयचं, त्यांनी एक सुपर राईड केलेली आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही बिंदास होतो. त्यानंतर थँक्स अमित इसवलकर, प्रशांत सुकम आणि सर्वांचा लाडका सुयश उलवेकर. आता मित्रांनो, आपण जरा एक छोटीशी यांच्याकडनं घेऊया ट्रिप बद्दल काय वाटलं ते जाणून घेऊया. आणि मग आपल्या इकडे आधी आपला मित्र सुयोगला विचारा. त्याचं इकडे बरेच म्हणजे कमी आहे, त्याचं गाव भांडूप गाव असल्यामुळे गाव नाही, तर त्याला कोकणाबद्दल जास्त इंटरेस्ट होता. तर कसं वाटलं सुयोग इकडे येऊन? तुझे सर्व असं वाटतंय का तिकडे केलेलाच विचार की इकडे हे असेल ते सगळं तुला भेटलेलं आहे का, पूर्ण झालेलं आहे का? व्यवस्थित वाटलं एकदम मजेशीर आणि ऑसम वाटलं एकदम. एन्जॉय म्हणजे पूर्ण एन्जॉय केली ट्रिप. ओके, तर सुयोगला तर आवडलेलं आहे. आता पुढे आपले मित्र प्रशांत सुकम यांना तुम्ही बरेचसे व्लॉगमध्ये आपल्या पाहिलेच आहेत, तर त्याला विचार त्याचा अनुभव कसा. लास्ट टाइम आम्ही बाईकवरनं केलेले कोकण, तेव्हा तो बाईक चालवत होता. तर आज गाडीमध्ये आरामात बसून त्याचा प्रवास झालेला आहे. तर विचारूया आपण त्याला कसं वाटलंय. आता आम्ही गाडीमधून प्रवास करताना म्हणजे कोकण एक स्वर्ग असतं, एक स्वर्गाचा आम्ही एक रूप पाहिलं. ते पूर्णपणे आम्ही कोकण फिरून कोकणात एक स्वर्ग मस्त व्ह्यू आला आणि तो व्ह्यू गाडीमधून फिरण्यात जी मजा होती ना ती वेगळीच होती. एक नंबर मजा आली, पूर्ण स्वर्गाचा फील केला आम्ही. ओके, म्हणजे प्रशांतला पण आवडलेलं आहे हे फिरणं. तर आता आपण नेक्स्ट आपला मित्र धनंजय ह्याला विचार. तर धनंजय, तुला कसं वाटतंय ट्रिप बद्दल? तुझा कार चालवण्याचा पहिला अनुभव सांग. दिवस रात्र कार चालवण्याचा अनुभव एकदम मस्त होता, फ्रेश माइंडेड होता. आणि सगळ्यात मेन म्हणजे ह्या कोस्टल राईडमुळे आम्हाला कोकणातल्या छोट्या छोट्या गावांशी जोडलं गेलं. छोटे छोटे आम्ही गाव बघितले, नदी बघितले, कोणत्या नदी समुद्राला मिळतात हे बघितले. खूप सारे मंदिर बघायला भेटले जे की आम्हाला माहितीही नव्हते. तर ह्या प्रवास, हा जो राईड जो मंदारने प्लॅन केलेला हा एकदम बेस्ट झाला आणि खूप छान प्रकारे पार पडला आमच्याकडून आणि कसलेही संकट नाही आले आम्हाला. सगळी देवांच्या कृपेमुळे आमचा हा प्रवास खूप छान झाला आणि एकदम कोकणाचा आम्हाला आस्वाद घेता आला. तर मित्रांनो, देवाचे आभार मानूया आणि पुन्हा एकदा धनंजयचे आभार मानूया एक छान राईड केल्याबद्दल. तर त्यानंतर आपला फायनली आपला मित्र अमित इसवलकर, त्याला विचारूया. त्याची खूप इच्छा होती राईड करण्याची, त्याने बरेचसे इकडे ठिकाणी त्याला पाहायचे होते. तर त्याचा अनुभव कसा आहे ते आपण पाहूया. ऐकूया मित्र. आम्ही ही ट्रिप 3 दिवसाची प्लॅन केली होती, त्यात आम्ही खूप स्पॉट कव्हर केले. पण आम्हाला असं वाटतं की आम्ही अजून थोडे दिवस ऍड केले असते तर अजून एक्सप्लोर करता आलं असतं आणि ते आम्ही नेक्स्ट टाइम ट्राय करू आणि जेवढे पण आता पॉइंट्स राहिलेत ते कव्हर करू. ओव्हरऑल ही ट्रिप खूप छान होती, खूप मजा आली. तर नक्कीच मित्रांनो, आता ही शॉर्ट आपली ट्रिप होती. 3 दिवस आपण बरंचसं एक्सप्लोर करायला चाललेलो, पण काही वेळे कारणामुळे काही आपले स्पॉट मिस झाले. तर आपण नेक्स्ट टाइम जास्ती वेळ घेऊन अशी प्रॉपर ट्रिप अजून एकदा अरेंज करू आणि तेव्हा हे राहिलेले आणि हे पण आपण काय आपले आहेत जे प्रसिद्ध ते पण रिपीट करू. आणि तुम्हाला काय किती सुंदर आहे मित्रांनो, हेच आहे स्वर्ग. स्वर्ग बोलतात तो हाच आहे.
संध्याकाळ आणि जीवनातले 4 जीवलग मित्र, अजून काय पाहिजे या जगण्यासाठी. तर मित्रांनो व्ह्यू पाहू शकता तुम्ही. तर हा सनसेट पाहू शकता, किती सुंदर दृश्य आहे आणि एकदम शांत बीच आहे. आता हा आपला शेवटचा बीच असणार आहे. आता आपण निघतोय रिटर्न मुंबईला. तर मित्रांनो आता ही मुंबई गोवाची हायवेची स्थिती पाहू शकता. ही रत्नागिरीच्या इथे आहे. आता ती आपण प्रशांतला ड्रॉप करतोय आणि आपण रिटर्न निघू मुंबईला जायला. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे चिपळूण या शहरामध्ये. पाहू शकता रोड मक्कन आहे. संगमेश्वर नंतर रोड एकदम चांगला आहे. संगमेश्वरच्या आधी जरा खराब आहे, त्यावेळी पण संगमेश्वर नंतर जरा मक्कन आहे रोड. आता चिपळूण पर्यंत प्रॉपर आहे. तर बघू पुढे पुढे जसा रोड आपला असेल तर अपडेट देईन मी तुम्हाला. सोडून गेले मुलुंडला जातात. आता परशुराम घाट चालू होईल. आता एवढं वाटत नाही पण पहिल्यासारखा नवीन रोड असतो. तर मित्रांनो आता आपण जातोय कशेडी टनेल मधून. मस्त वाटतंय.
ओपन केलेला आहे मित्रांनो. युटर्न साठी हा तिसरा युटर्न. युटर्न पण दिलेलं आहे. जर तुम्हाला कुठे रिटर्न जायचं असेल तर 4 आतापर्यंत युटर्न लागलेले आहेत. आणि एक बघू शकता 1-2 मिनिटात आपण कशेडी बोगदा टनेलमध्ये बाहेर येतोय. तर मित्रांनो आजचं आपलं डिनर इथे असणार आहे गुरु नानक ढाबा इथे.